तर कसं आहे माहिती आहे का, मला जी काही विकतची आळूची पानं मिळतात ना, तर त्याची वडी अजिबात आवडत नाही, कारण ती कुठे पण दलदलीच्या ठिकाणी वगैरे अशी येते म्हणून. तर मी तर जे काही आमचं नारळाचं झाड होतं ना, तर त्याच्याखाली थोडासा पेस होता, तर माझ्या मैत्रिणीकडून आणि गावाकडून असे आळूच्या पानांचे गड्डे आणले होते, तर ते लावून घेतलेत. आणि चांगल्या पाण्यामध्ये सुद्धा हा आळू छान येतो आणि टेस्टला सुद्धा एकदम छान आहे. त्यामुळे मी चांगल्या पाण्यामध्येच असे हे आळूचे गड्डे लावून घेतलेले आहेत. तर मग मस्तपैकी आज आता आपण आळूच्या पानांची वडी करूया. तर मी इथं मिरची आणि लसूण, आलं आणि जिरं थोडंसं आणि कोथिंबीर मिक्सरला चांगली बारीक करून घेणार आहे. आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, ती सगळी पेस्ट आपण बेसनच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे. थोडासा ओवा चुरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, तीळ घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं चवीनुसार, थोडंसं सोडा घालायचं. तर एवढंच टाकायचं आहे. आणि थोडंसं जे काही आळूची पानं खवखवू नये म्हणतात ना, टोचतात घशात, तर त्यासाठी थोडंसं आपण लिंबू पिळून वगैरे टाकायचा, कोथिंबीर वगैरे टाकायची. आणि जे काही आपण भांडं मिक्सरमध्ये केलेलं असतं ना, तर ती पेस्ट वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी इथं ते पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि हात न घाण करता असं पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे, एकदम सैलसर असं भिजवून घेतलेलं आहे. त्यामुळं आपल्याला आळूच्या पानांना व्यवस्थित असं पीठ लावता येतं. तर इथं बघा मी अशा प्रकारे हे लावून घेतलेले आहेत. जी काही 2 मोठी मोठी पानं आहेत ना, तर ती खाली घालून घेतलेले आहेत, ठेवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावरती ती छोटी छोटी पानाशी घातलेली आहेत. आणि ही साईजला लांबीला सुद्धा वडी मोठी होते आणि कट पण भरपूर होतात आणि वडी पण भरपूर होते आपली. तर अशा प्रकारे ही मी वडी भरून घेतलेली आहे. तर कसं आहे, प्रत्येकांची आळूची वडी करण्याची पद्धत वेगळी, भरण्याची पद्धत वेगळी, पण मी अशा पद्धतीने करत असते. तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किती सांगणार आणि किती बोलणार ना, याच्यासाठी लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन पहा. तर मी काल सांगितलं होतं की फक्त पानं काढेपर्यंतच व्हिडिओ टाकला होता, तर आज वडीचं टाकूया. कारण एकदम सगळं एकत्र घेतलं की खूप फास्ट बोलावं लागतं, मग ते मला पण कळत नाही आणि तुम्हाला पण नीट समजत नाही. तर छानपैकी असं काल जे काही आपण बागेतली पानं वगैरे काढली त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि आज आहे तो वडी करण्याचा व्हिडिओ टाकत आहे. तर छानपैकी अशी वडी उकडलेली आहे आणि याचा सुवास तर इतका घरभर पसरलेला, एकदम बाहेरपर्यंत असा त्याचा सुवास जात होता वडीचा या. तर एवढ्या अशा वड्या भरपूर झाल्यात आणि कट पण व्यवस्थित निघालेत. आतून अजिबात पोकळ झालेली नाही आहे वडी ही, कारण वडी भरण्यावरती पण सगळं डिपेंड राहतं बघा. कारण वडी जर आपण व्यवस्थित नाही भरली वगैरे तर ते आतमध्ये पोकळ वगैरे होतं कधी कधी. तर तसं काहीसुद्धा झालं नाही, एकदम भरीव अशी आपली वडी तयार झाली आहे. आणि एकदम भरपूर पण झाल्यात आणि मस्त टेस्टला पण छान झाली आहे. तर अशा प्रकारची वडी एकदा नक्कीच ट्राय करा. तर सकाळी असे काही पदार्थ केले की आम्ही तिघीच असतो खायला गरम गरम, तर आमच्या तिघींसाठी एवढी छान अशी गरम केली वडी. जे काही बाकीच्या होत्या ना, तर सगळी संध्याकाळी येतात मुलं वगैरे, तर त्यांच्यासाठी अशा भरून ठेवलेल्या आहेत. आणि दोघी-तिघींसाठी अशा वड्या गरम गरम आम्ही तळून खाल्लेल्या आहेत. तर स्वच्छ पाण्यामध्ये आलेल्या आळूच्या पानांची ही वडी आहे, अप्रतिमच असणार, टेस्टला एकदम भारी झाली होती. तर एवढं सगळं करून कौतुक करायला कोणच नाही असं होत नाही. मम्मीनी छानपैकी असं आमचं कौतुक केलेलं आणि वडी खायला घेतली. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.